नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत कौमार्याचा दाखला देऊन एक लग्न या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मोडलं जातं. हे लग्न एका जात पंचायतीमध्ये जरी मोडलं गेलेलं आहे तरी हा विषय व्यापक आहे आणि विषय व्यापक अशासाठी आहे की केवळ एका जातीपुरता किंवा एका जात पंचायतीपुरता कौमार्याचा विषय मर्यादित राहत नाही. तो तथाकथित सुधारणा असलेल्या जातींमध्ये सुद्धा हा तितकाच महत्त्वाचा असा हा मुद्दा होऊन बसतो. आणि त्यामुळे जरी आता माध्यमांमधल्या एकूण बातम्यांमुळे या संपूर्ण प्रकारावरती जातपंचायतीवरती दबाव आलेला असला, त्याच्यातनं घेतलेले निर्णय कदाचित मागे फिरवले जात असले तरीसुद्धा हा निर्णय येणाऱ्या काळात आपल्याला कळेल नेमकं काय होतंय. पण तत्पूर्वी या विषयावरती आपण एक पूर्णपणे चर्चा करणार आहोत आणि तज्ज्ञ आणि मान्यवर आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. नीलम गोरे डॉक्टर आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या जरी असल्या तरी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कारण या सगळ्या विषयावरती, महिलांच्या विषयावरती सातत्यानं आघाडीची भूमिका त्या घेत असतात. कृष्णा चांदगुडे आपल्यासोबत आहेत, जे अनिशचे संयोजक आहेत, ज्यांच्या प्रयत्नामुळे हा विषय जो आहे तो समोर आला संपूर्ण महाराष्ट्राच्या. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये कार्यकारी संपादक IBN लोकमतचे महेश म्हात्रे आहेत. स्टुडिओमध्ये हेमांगी कवी अभिनेत्री आहे. नेहमी ती परखड असं बोलत असते, त्यामुळे तिला आम्ही या विषयावरती आज बोलवलेलं आहे. अरविंद पानसरे आपल्यासोबत आहेत, महाराष्ट्र प्रवक्ते हिंदू जनजागृती समितीचे, आणि त्यांची भूमिका सुद्धा आपण समजून घेणार आहोत. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि अर्थात जो पहिला प्रश्न विचारायचा आहे तो कृष्णा चांदगुडे यांना विचारायचा आहे. पण तत्पूर्वी काही प्रश्न जे आपण उपस्थित करतोय त्या प्रश्नांची उत्तरं ज्यांची आपल्याला शोधायचे आहेत ते प्रश्न असे आहेत की कौमार्याचा दाखला देऊन लग्न मोडणाऱ्या जातपंचायतीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण विचारतोय. दुसरा प्रश्न म्हणजे कौमार्य ही संकल्पना मानणाऱ्या पुरुषी मानसिकतेला बदलणं अशक्य आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि तरुण तरुणींना लैंगिक शिक्षण आणि अभिव्यक्तीचं प्रबोधन मिळत नाही का, हे सुद्धा आपण त्यानिमित्तानं तपासणार आहोत. कारण आपण म्हणतोय की माहितीचं युग आहे, पण ही माहिती त्यांना किंवा हे प्रबोधन त्यांचं का होत नाही. अर्थात कृष्णा चांदगुडे ही जी सगळी घटना आहे, धक्कादायक अशी घटना आहे. एक सुशिक्षित मुलगी, एक पोलीस प्रशिक्षणापर्यंत गेलेली मुलगी, जिला अशा पद्धतीच्या एका विचित्र अशा या सगळ्या परंपरेच्या समोर जावं लागतं. आणि त्या नुसती परंपरा नाही तर त्या परंपरेतनं तिला एका अघोरी अशा प्रथेमध्ये सुद्धा प्रथेमधनं सुद्धा तिला जावं लागतं. आणि अर्थातच त्याची जी परिणाम तो येतो तो परिणाम सुद्धा तुम्ही आमच्यासमोर आणलेला आहे. सामान्य माणसाला कदाचित पटकन हा जो प्रकार आहे तो तितका पटकन कळणार नाही. त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारे काही केलं जातं एखाद्या मुलीच्या बाबत तिच्या लग्नाच्या ठरवण्याच्या आधी, हे सुद्धा काही लोकांच्या आकलनाच्या पलीकडचं असू शकतं. पण हे घडतंय आणि आपण ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो त्या महाराष्ट्रात हे घडतंय. कुठून हे सगळं तुम्हाला समजलं आणि कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ह्या संपूर्ण विषयाबद्दल तुम्ही अधिकचं प्रबोधन करणार आहात? खरं तर ही घटना जी आज समोर आलेली आहे ती फक्त आज माध्यमांसमोर किंवा इतर समाजासमोर आलेली आहे. या शेकडो वर्षापासून ही जी प्रथा आहे ती चालूच आहे. आणि अशा वेगवेगळ्या प्रथा ज्या अंधश्रद्धेवर आधारित आहे त्या विविध समाजामध्ये चालू आहे. आणि ह्या चर्चेच्या सुरुवातीलाच मी एक स्पष्टपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या बहुतांश जातीमध्ये जात पंचायतीचं हे अस्तित्व आम्हाला दिसून आलेलं आहे. 3 वर्षापूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या दूरदृष्टीतून जात पंचायत मूठमाती अभियान सुरू झालं आणि असे शेकडो प्रकार आपण प्रसारमाध्यमांच्या मदतीनं आम्ही समोर आणलेत. तर हे जे कौमार्याची परीक्षा घेणं त्याच्यासारखं उकळत्या तेलातनं नाणं बाहेर काढताना हात जर भाजला नाहीच तर तुमचं चारित्र्य शुद्ध, अशा प्रकारचं एक प्रकरण आम्ही बीडमध्ये उघडकीस केलं होतं. महिला आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली होती. मला वाटतं आजचं जे प्रकरण आहे की पुरोगामी महाराष्ट्रावरती हे एकदम लांछनास्पद आहे. ही कौऱ्याची परिसीमा आपण म्हणूया. समस्त एका प्रकरणाकडे न बघता समस्त महिला जातीचा हा अपमान आहे असं मला वाटतंय. आणि ह्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र शब्दात निषेध करत आहेत. नक्की निषेध सगळ्यांनीच केला पाहिजे या घटनेचा. एका समाजामध्ये, एका जातपंचायतीमध्ये ही घटना घडलेली आहे. जातपंचायतीमधल्या प्रथा, अनिष्ट रूढी ह्या सगळ्या आपल्यापर्यंत कधी ना कधी पोहोचत असतात. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर नीलमताई, तुम्हाला प्रश्न हाच आहे की कौमार्य ही जी संकल्पना आहे ही संकल्पना मुळात स्त्रियांना कुठेतरी खाली ठेवायचं ही या पुरुषी मानसिकतेतनं आलेली आहे असं तुम्हाला वाटतंय की याच्यामध्ये आणखीन काही वेगळ्या पद्धतीनं आपण या सगळ्या प्रकाराकडे बघायला पाहिजे? ह्या अर्थातच संतती उत्पन्न होत असताना, मुलं जन्माला घालत असताना ती स्त्रीचा दुसऱ्या कुठल्या पुरुषाशी संबंध आलेला नसता कामा नये. माझ्याच वंशामध्ये माझी मुलं जन्माला येत असताना स्त्री जी आहे तिच्या अस्पर्श असण्याबद्दल, तिला कोणीही दुसऱ्याने स्पर्श केलेला नसण्याबद्दलच्या
अपेक्षा सर्व धर्मांमध्ये आणि फार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये विवाह संस्थेचं ते मूळच आहे असं आपण म्हणू शकू. आणि त्यामध्ये मी आता स्वतः म्हणजे 81 सालीपासून ते जवळजवळ 96 पर्यंत आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केलेली आहे. आणि स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेतर्फे बोलत असताना हे कंजारभाट समाजामध्ये एकदम असं बटबटीतपणे ही घटना समोर आलेली आहे. पण आपण जर का पाहिलं तर सभागृहामध्ये आमचा विषय झालेला आहे की आदिवासी मुलींना एअरलाईन्समध्ये जाण्यासाठी प्रशिक्षण दिल्यावर एक 2006 किंवा 7 सालची गोष्ट असेल तर त्या आदिवासी मुलींची सगळ्यांची व्हर्जिनिटी टेस्ट घेतली होती. त्या व्हर्जिन आहेत की नाही बघायला, म्हणजे सरकारच्या कार्यक्रमात. मग ते अनेक अधिकारी त्यावेळेला निलंबित झाले, हा भाग वेगळा. आणि आज सुद्धा मंदार मी तुम्हाला एक युट्यूबवरचं एक फार सुंदर मला छोटी फिल्म सापडली, ती पाठवलेली आहे व्हॉट्सअपवरती, 2-3 मिनिटाची आहे. त्यांनी कॉमिक स्वरूपामध्ये सुशिक्षित माणसामध्ये सुद्धा जे गैरसमज आहेत याच्याबद्दलचे ते त्यांनी दूर केलेत. पण अगदी थोड्या वाक्यात सांगायचं झालं तर मला असं वाटतं की व्हर्जिनिटी ज्यावेळेला पहिल्या रात्री किंवा पहिल्यांदा स्त्री पुरुषाचे संबंध येतात त्यावेळेला ती ज्यावेळेला तुटते असं मानतात, हीच मुळी एक मिथ्या कल्पना याच्यासाठी आहे की व्हर्जिनिटीचं जे हायमेन म्हणतात की ते अनेक दुसऱ्या कारणांमुळे सुद्धा तुटलेलं असू शकतं. आणि त्या दुसऱ्या कारणांमध्ये असं म्हणतात म्हणजे एक्सरसाइज करणं, सायकलिंग करणं, वेगवेगळ्या प्रकारने किंवा कुठलंच कारण नसताना सुद्धा म्हणजे कुठल्या पुरुषाशी संबंध न येता सुद्धा ते हायमेन ब्रेक झालेलं असू शकतं एक. आणि दुसरं जे पुरुष फार ऑर्थोडॉक्स आहेत ना आणि त्यांना असं सारखा संशय घ्यायचा ना या केसमधले लोक जसे आहेत त्यांना मला सांगायला पाहिजे की व्हर्जिनिटी ब्रेक झाली असेल समजा तर खोटा हायमेन किंवा आर्टिफिशियल सर्जरी करून पण हायमेन बसवता येतो. म्हणजे असं सुद्धा उद्योग करणारे भरपूर लोक आहेत की संबंध आलेले आहेत बाहेर लग्नानंतर मग नवऱ्याला सांगण्यासाठी असं सुद्धा आता आधुनिक जगामध्ये करून घेणारे हे लोक आहेत सगळे. त्यामुळे कंजारभाट समाजामधला जात पंचायतीचा वास्तव आणि तुमचा जो प्रश्न आहे संपूर्ण व्हर्जिनिटी बद्दलच्या कल्पना, एक तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये कुटुंबांतर्गत शेवटी त्या नवरा बायको पती पत्नी यांच्यामधल्या विश्वासावरती आणि त्यांच्या संकल्पनांवरती आपण अतिक्रमण करू शकत नाही एक. पण ते इतकंही खाजगी नाहीये की सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही त्याच्यावर काही चर्चाच करू शकणार नाही असं म्हणता येणार नाही. कारण कुटुंबाअंतर्गत जर का या व्हर्जिनिटी टेस्टवरून बायकोला मारहाण व्हायला लागली किंवा तिचा छळ व्हायला लागला तर ती ज्याला आपण म्हणू शारीरिक किंवा मानसिक हिंसेत मोडते. आणि काही वेळेला आमच्या मैत्रिणी म्हणतात की पुरुषाला कुठे व्हर्जिनिटी टेस्ट नाही लावू शकत का, तर दुर्दैवाने फिजिओलॉजिकली किंवा मेडिकली अशी व्हर्जिनिटी टेस्ट पुरुषासाठी नाही लावता येत टेक्निकली, जशी स्त्रीसाठी सुद्धा ती अर्थहीन आहे असं माझं मत आहे यासाठी. कारण हे संपूर्ण विवाह संस्था जर का विश्वास आणि एकमेकाबद्दलच्या प्रेमावर आधारित आहे असं म्हणतो तर ती समानतेवर आधारित असणं याच्यात प्रत्येकाचं हित आहे. त्याला संपूर्ण आपल्याला हरताळ अशा प्रथांमध्ये पडलेला दिसतो आहे. नक्की नक्की तुम्ही जे म्हणताय की समानतेवरती आधारित अशी संकल्पना खरी विवाह संस्थेमध्ये असायला हवी, ती संकल्पना प्रत्यक्षात दिसत नाहीये. हेमांगी, तुला सुद्धा ही बातमी ज्यावेळेला पहिल्यांदा कळली, पहिल्यांदा तुझ्या मनामध्ये प्रतिक्रिया म्हणून काय होती? एक तर मला खूप हसू येतं की आज ही म्हणजे 21st सेंचुरीमध्ये पण ह्या गोष्टी मानल्या जातात की व्हर्जिनिटी आणि मग लग्न आणि मग कॅरेक्टर त्या मुलीचं. पण ह्याचं सगळं रिफ्लेक्शन म्हणजे एकतर लैंगिक शिक्षणाचा अभाव आपल्याकडे. कारण मुलींना सुद्धा ती भीती असते की खूप मुलींना म्हणजे मलाही काही वर्ष भीती होती की बापरे ह्या अशा गोष्टी करायच्या नसतात कारण माझं कॅरेक्टर लूज होईल त्याच्याने. तर हे खूप विचित्र असं आपण एक समीकरण करून ठेवलंय की व्हर्जिनिटी म्हणजेच आपलं कॅरेक्टर चांगलं. तर हे पहिलं आपण बंद केलं पाहिजे आणि सेक्स एज्युकेशन हे दिलंच पाहिजे. खूप चुकीच्या संकल्पना मुलांमध्ये म्हणजे रुजत जातात आणि मग त्याचं रिफ्लेक्शन हे लग्न मग त्याच्यानंतरच्या सगळ्या गोष्टींमध्ये ते रिफ्लेक्ट होत राहतं. तर असं नाही झालं पाहिजे. आणि मुळात ह्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की वजायना किंवा ती एक अशी गोष्ट व्हर्जिनिटी हे नॉर्मल ट्रीट करा. तुम्ही त्याला खूप एक असाधारण महत्व देताय आणि मग त्याला एक काहीतरी जोडू पाहताय. तर वन ऑफ द ऑर्गन, जसा माझा हात आहे, डोळे आहेत, कान आहेत, तशी ती एक गोष्ट आहे. त्याला आपण वेगळा काहीतरी एक असाधारण असं काहीतरी वलय देतो आणि मग त्याच्यावर काही झालं की मग खूप आपण रिॲक्ट होतो. तर ही रिॲक्शन पहिली बंद केली पाहिजे, त्याला एक साधारण महत्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. अच्छा, नक्की. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अरविंद पानसरे, हे वलय जे दिलं गेलेलं आहे ते कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की रूढी परंपरांमुळे आलेलं वलय आहे आणि या वलयाच्या मुळेच हे सगळे प्रकार घडतायत?
असं म्हणता येणार नाही, कारण मुळात जात पंचायत व्यवस्था ही धर्माने दिलेली व्यवस्था नाहीये. ही ज्या वेळेला आपण जर पाहिलं मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा बाटवा बाटवी धर्मांतरण ही मोठ्या प्रमाणावरती होऊ लागली, त्यावेळेला प्रत्येक जातीला आपली जाती व्यवस्था सुरक्षित राहावी, त्याची तटबंदी व्हावी म्हणून ही जात पंचायत व्यवस्था उदयास आली. आणि त्यावेळेला त्यांनी एक त्या जातीचं संरक्षण करण्याचं काम पण केलं. म्हणजे त्याचे काही चांगले फायदे पण त्यावेळेला झाले, पण कालपरत्वे ह्यामध्ये काही अपप्रवृत्ती पण घुसलेल्या आहेत आणि त्याचेच आपण दुष्परिणाम आज हे पाहतोय की ज्या पद्धतीने नाशिकमध्ये ही घटना घडली ही खरेच दुर्दैवी आहे आणि निषेध करण्यासारखीच आहे. पण कुठेतरी धर्मामध्ये असं सांगितलंय किंवा याच्यामध्ये याला मान्यता असं नाहीये, तर ही समाजातून उत्पन्न झालेल्या व्यवस्थेतून झालेला हा प्रकार आहे. आणि अशा प्रकारे धर्म कधी कुठल्या महिलेचा किंवा याचा अपमान करत नाही किंवा अशा प्रकारे तिला परीक्षा द्या अशा पद्धतीचा पण नाहीये. तर त्यामुळे याचा आम्ही समर्थन करत नाही आणि जात व्यवस्था आपण मानत सुद्धा नाही असं आमचं म्हणणं आहे. नक्की. पण त्याबरोबर तुम्हाला असं वाटतं का की जसं आता हेमांगी कवी म्हणाले की लैंगिक शिक्षण जर दिलं तर त्याचा कदाचित सगळ्या त्याचं एक प्रकारे प्रबोधन होण्यामध्ये, लोकांच्या मानसिकता बदलण्यामध्ये त्याचा उपयोग होईल? लैंगिक शिक्षण देण्यापेक्षा धर्म शिक्षण देणं महत्वाचं आहे. आज काय होतं, आज लोकांना आपल्या धर्माचं शिक्षण नसल्यामुळे ना. पण धर्म आहेच ना, धर्म तर शतकानुशतक आपल्याकडे धर्म आहे, धर्माचे अस्तित्व आहेत, मंदिर आहेत, पण धर्मामध्ये सांगितलेल्या संकल्पना मागचं शास्त्र काय आहे हे आज समजावून सांगितलं जात नाही. त्यामुळे केवळ आपण मंदिरात जातो किंवा काही पोथी कीर्तन ऐकतो इथपर्यंत धर्म मर्यादित आहे किंवा उपासना करण्यापुरता आहे. पण धर्मामध्ये सांगितलेल्या संकल्पना म्हणजे एखाद्या तिचा सन्मान करणं, तिच्यामध्ये साक्षात देवीचं रूप आहे हे अनुभवणं, त्या भावाने तिच्याकडे पाहणं, ह्या गोष्टी कुठे चालतात आज. म्हणजे धर्मामध्ये ही उच्च कोटीची संकल्पना पण सांगितलेली, पण धर्माचं ज्ञान नसल्यामुळे, तिचं योग्य माहिती नसल्यामुळे आज समाजामध्ये अनेक कालबाह्य रूढींनी प्रवेश केलेला आणि काही विशिष्ट लोकांनी आपल्या हातामध्ये मक्तेदारी घेऊन त्याचा हवा तसा वापर केला गेलेला आहे आणि ते धर्माच्या नावाने चिटकवलं जातं की धर्मामध्ये असं सांगेल. धर्माने कधीही अशा प्रकारे सांगितलं नाही. उलट हिंदू धर्माने तर स्त्रीला देवतेचा दर्जा दिलेला, आदिशक्ती म्हटलेला आहे. लक्ष्मी नारायण, सीताराम अशा प्रकारे स्त्रीला प्राधान्यच दिलेलं आहे. त्यामुळे धर्मामध्ये अशी व्यवस्था नाहीये. पण मुळात तुम्ही जे म्हणताय की स्त्रीला प्राधान्य दिलंय, महेश, हे मान्य आहे का खऱ्या अर्थाने? हा म्हणजे आपण धर्मामध्ये प्राधान्य दिलंय असं जर का मान्य केलं तर स्त्रियांची जी परिस्थिती आजची आहे या संपूर्ण धर्मात आणि शतकानुशतक आलेल्या धर्मामध्ये ती परिस्थिती काय आहे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे आत्ताचं आधुनिक युग वगैरे जे काय आपण म्हणतो आणि वेबसाईट पासून सगळीकडे आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन मिळत असते, माहितीचं युग आहे असं आपण म्हणतो. आणि या युगामध्ये सुद्धा जी अतिशय महत्वाची अशी जी माहिती यांना जी वाटते या विषयाच्या अनुषंगाने पुरुषांना, ती माहिती त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीये? नाही, याच्यात आता जरा ही चर्चा आपली विस्ताराने सुरू आहे म्हणून मला सांगावं असं वाटतं की ज्या पद्धतीने आता पानसरेंनी लैंगिक शिक्षणाऐवजी धर्मशिक्षण असायला पाहिजे असं मुद्दा मांडला आणि जात पंचायती संदर्भात त्यांनी विधानं केली. आपण चांदगुडे आणि नीलमताईंनी जो हा विषय विस्ताराने मांडला आहे त्याला धरून मला सांगावं असं वाटतं की भारतातील आदिम व्यवस्था जी आहे, या आदिम व्यवस्थेत सुरुवातीपासून लिंगपूजा आणि योनिपूजा या सुरुवातीपासून सुरू असलेल्या आहेत आणि आतापर्यंत त्या सुरू असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे त्या धर्मावर आधारित जे शिक्षण आहे ते शिक्षण, त्या शिक्षणाचा आत्ताच्या जगण्याशी किंवा आत्ताच्या लोकांच्या जीवनाशी काही संबंध उरलेला नाही आहे. आता ज्या प्रकारे लोकांचं जगणं बदलत चाललेलं आहे, तंत्रज्ञाना आधारित जीवन होत चाललेलं आहे आणि वेगाने लोक स्वयंपूर्ण होत चाललेले आहेत, विशेषतः स्त्रिया स्वयंपूर्ण होत चाललेल्या दिसत आहेत आणि त्याचे परिणाम आता एकूण संबंध कुटुंब व्यवस्थेवर आपल्याला होताना दिसत आहेत. स्त्रिया बोलायला लागलेल्या आहेत आणि त्यांचे विचार त्या स्पष्टपणे मांडायला लागलेल्या आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर अशी घटना नाशिकसारख्या शहराच्या जवळ घडत असेल आणि त्यातून भारतीय समाजाचं जे विदारक चित्र आहे, आमचा जो आतला समाज आहे, म्हणजे एकीकडे एक प्रगत समाज आहे जो सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करून आपलं वर्तन बदलत आहे आणि दुसरीकडे असा समाज आहे जो ग्रामीण भागामध्ये अजून सगळ्या अंधश्रद्धा आणि पारंपरिक विचारांच्या चौकटीमध्ये बंदिस्त होऊन अडकलेला आहे. या दोन विश्वातली दरी सांधणे ही सध्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे या मुलीवर जो प्रसंग ओढवलेला आहे त्या प्रसंगाची अधिक जास्त चांगल्या पद्धतीने चिकित्सा झाली पाहिजे. विशेषतः ज्या मुलाने तिला नाकारण्याचा प्रयत्न केलेला किंवा नाकारण्याचं दारिष्ट्य दाखवलेलं आहे त्याला या सगळ्या याच्यामध्ये धडा शिकवला गेला पाहिजे. त्याच्या
त्या उदाहरणाने संपूर्ण त्या कंजारभाट समाजामध्ये हा मेसेज गेला पाहिजे की अशा प्रकारचं धारिष्ट्य तुम्ही करू नका, अशा प्रकारे स्त्रीच्या कौमार्याची परीक्षा घेऊ नका. ही पहिली त्याची गरज निर्माण झालेली आहे. आज ज्या पद्धतीने हिंदू धर्माचं अवडंबर करणाऱ्या संस्था संघटना सगळीकडे वाढलेल्या आहेत, बाबा बुवा वाढलेल्या आहेत, आणि त्या माध्यमातून एक जो नवशिक्षित वर्ग आहे त्याला पुन्हा एकदा धर्मशिक्षणामध्ये किंवा तथाकथित धर्माच्या चौकटीत अडकवण्याचा, ज्याच्यामध्ये स्त्रीला देवी वगैरे म्हटलं जातं, परंतु त्या स्त्रीला जे अधिकार दिले पाहिजेत, त्या स्त्रीला जी समानता दिली पाहिजे, आजही या महाराष्ट्रामध्ये जरी तिला देवी म्हटलं जात असलं तरी देवीच्या मंदिरात जाऊन, गाभाऱ्यात जाऊन तिला देवीच्या पायाला स्पर्श करता येत नाही. हे काय आहे? हे कशाचं लक्षण आहे? कारण दांभिकता ही आमच्या मनी मानसी इतकी ठासून भरलेली आहे की बोलायचं एक आणि प्रत्यक्ष करायचं एक आहे. ही जी विचित्र स्थिती आहे आपल्या समाजाची, ती स्थिती मोडून काढली पाहिजे, हाणून पाडली पाहिजे. विशेषतः ज्या महाराष्ट्राने संपूर्ण भारताला प्रबोधन पर्व दाखवलं त्या महाराष्ट्रामध्ये तरी असं घडलं नाही. नक्की. हेमांगी, तुला काहीतरी मला बोलायचं आहे? असं मी येतो वाटतं पंचायत की तुमच्याकडे येतो. अरविंद मी तुमच्याकडे येतो. हेमांगी यांनी आधी बोल. धर्माचा उल्लेख केला. मला वाटतं की मानव निर्मित धर्म हा आपण खूप मोठा केलाय. निसर्ग काय सांगतो, निसर्ग धर्म काय आहे त्याला आपण ऐकलं पाहिजे, आणि मग हे मानव निर्मित धर्म आपण स्त्रीला देवी वगैरे वगैरे काही गरज नाहीये स्त्रीला देवी करायची. ती एक स्त्री आहे, तिला जे काही निसर्गाने काही फिलिंग्स दिल्यात त्याचा आपण मान करावा. उलट तिला काहीतरी देवी करून तिला देव करू नका, आणि देवीकडून काही चूक नाही झाली पाहिजे. आणि चुकांच्या संकल्पनेमध्ये मग तुमचं हे येतं की तिने कौमार्य जपलं पाहिजे लग्नापर्यंत, आणि त्याच्यानंतरही तिने ते जपलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ना मानव निर्मित आहेत आणि याला आपण खूप महत्व देतोय. तर निसर्ग धर्म जो आहे की एक नर आणि एक मादी यांचं मिलन होणं किंवा प्रजनन, हे जे काही ज्याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो असं मला वाटतं. नक्की. पण अरविंद पानसरे, तुम्हाला काही आक्षेप आहेत? तुम्ही म्हणता म्हणजे आता जे म्हात्रे सरांनी सांगितलं की धर्मशिक्षण देऊन एक आपण पुन्हा एकदा जुन्या पोथी पुराणामध्ये आपण लोकांना अडकवतो, असं नाहीये. आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावरती अंधश्रद्धा किंवा हे प्रश्न विचारू नका, हे करू नका अशा प्रकारे नाहीये. आज स्त्रीला आपण देवतेचा दर्जा देतो म्हणजे तिच्याकडून चुका घडणारच नाही अशा अपेक्षा आपण ठेवूया असं म्हणत नाही. तिच्याकडून चुका घडू शकतात, पुरुषांकडून पण घडतात. ही चूक आहे हे मानलंच नाही पाहिजे. ही चूक नाही. नाही, मानव असल्यामुळे लक्षात घ्या, चूक ही प्रत्येकाकडून होऊ शकते. पण ही चूक आपल्या नाहीये. धर्मामध्ये कौमार्य एखाद्या आधी स्त्रीला लग्नाच्या आधी देवीचा जो दर्जा नाही, पण दिलेला ही आहे. चूक नाहीये हे त्यांचं म्हणणं आहे. ते तुम्हाला मान्य आहे का? ही चूक नाहीये. ही चूक कशी असू शकते? नाही, हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. याच्यामध्ये मग आपण नाही, संशोधन काय त्याच्यामध्ये? हा संशोधन काय? शतकानुशतके हे विषय सातत्यानं आपल्या समोर आलेले. संशोधन काय करायचं त्याच्यामध्ये? संशोधन वयात करण्या आलेली इतकी- मुलगी तिचं इतकी- कौमार्य जर गेलं काय ह्याच्याने तिच्या इच्छेनुसार वगैरे, तर त्यात चूक कुठून नाही, आहे? हा विषय मला वाटतं नीलम गोरे यांनी व्यवस्थित सांगितलेला आहे. एक आकडेवारी नाही, याची- नाही, याची- नाही, नीलम गोरे कारण यांच्या- नाही शोधायची की ते मुंबईमध्ये- स्विमिंगमुळे गेलं नाही, का आणि एक्सरसाइजमुळे गेलं. त्यामुळे आपण मुंबईमध्ये ह्यापूर्वी हेमांगी, सांगितलं की घडलेली आता घटना ही मी चुकीची दूरची- आहे, त्याचा आम्ही निषेध करतोय, सांगितलं ऐका ना त्याच्यापुढे पानसरे, मी समर्थन केलेलं दूरची नाहीये. गोष्ट सांगत नाहीये. मुंबईमध्ये 2014-2015 या एक वर्षामध्ये 15 वर्षाखालील मुलींच्या अबॉर्शनच्या प्रमाणामध्ये 67% वाढ झालेली आहे. म्हणजे 31,000 महिलांनी एक वर्षामध्ये अबॉर्शन करून घेतलं मुंबई शहरामध्ये. त्यामध्ये 1600 मुली या 15 वर्षाच्या खालच्या वयोगटातल्या होत्या. त्यामुळे हा जो बदललेला काळ आहे, या सगळ्या काळाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय म्हणाल? मग तुम्ही म्हणता की चूक आहे किंवा त्याच्यात संशोधन काय करायचंय? या सगळ्याचा बदलाचा किंवा धर्म सोडल्यामुळे ही आलेली परिस्थिती आहे आज. या बदलाचा एक मिनिट. सोडल्यामुळे तुम्हाला हे पटतं का की धर्म सोडलं आणि धर्माचं आचरण सोडलं म्हणून हे सगळं होतंय असं माझा तुम्हाला मुद्दा पहिला मांडू द्या. आज अमेरिकेसारख्या देशामध्ये कुमारी मातांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. आज भारतामध्ये ते नाहीये. कशामुळे? आज भारतामध्ये ही संस्कृती टिकलेली. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा ह्यापूर्वीचे त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की आज आम्हाला जर हे राष्ट्र टिकवायचं तर भारताकडे कुटुंब व्यवस्थेकडे पाहावं लागेल असं म्हटलेलं आहे. अजिबात नाही, नाही, नाही. त्याविषयीची कुटुंब मी व्यवस्था वक्तव्य आणि दाखवतो. ह्या दोन वेगळ्या म्हणजे गोष्टी जी आहेत. नैतिकता, धर्म, संस्कृती जी आपल्या देशात टिकून आहे त्याच्यामुळेच आज हे सौंदर्याचं वातावरण किंवा नीतिमत्ता ही टिकून आहे. जेवढा आपण विज्ञान युग म्हणतोय किंवा मुक्त व्यवस्था म्हणतो त्याच्यातून हे दुष्परिणाम पण समोरच आले. आणि तुम्ही जी आकडेवारी दिली त्याचेच दुष्परिणाम आहे, धर्माचे दुष्परिणाम नाही आहेत. नाही, हे दुष्परिणाम नाहीच आहेत असं म्हणणं आहे. म्हणजे हे असं होऊ शकतं, निसर्गतः असं होऊ शकतं. कुठल्या आई वडिलांना त्याबद्दल वाटेल कधी की काय आपल्या करावं? मुलीचं अशा प्रकारे लग्नापूर्वी ती शोषण होऊ नये असं माता कोणालाही झाली वाटेल. पाहिजे असं शोषण कुठल्या आई होऊ नये वडिलांना असं कोणालाही वाटेल. 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 शोषणात हेल्थ नाही वर आहे येत गोष्टी. नाही. हे चांगलं आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? हे बरोबर, वाईट शोषण- आहे असं कसं काय म्हणू शकतो आपण? चुकीचंच आहे ना की एखादी निलमताई, आपल्याकडे निलमताई, जी विवाह निलमताई, संस्था तुम्ही- मांडलेली आहे किंवा ज्या मुलाशी तुम्ही विवाह करणार आहात
जर त्याच्याशी जर तुम्ही विश्वासघाताने वागणार असाल तर तो कसा काय तुम्हाला मान्य करेल? नाही, विश्वासघाताच्या मुद्द्यावरती येऊया. निलमताई, पहिले तुमचा मुद्दा मांडा. नाही मंदार, मला असं वाटतं आपण खूप गल्लत यासाठी करतोय की धर्मचिकित्सेशी निश्चितपणाने या संपूर्ण दृष्टिकोनाचा आणि कृतीचा संबंध आहे हे खरं असलं तरी सुद्धा आपण असं हा नियम दोघांनाही लागू आहे. जेव्हा मुलीची अपेक्षा असेल की बाबा आपल्याला कौमार्याची परीक्षा लागता कामा नये आणि ती स्वाभाविक आहे, योग्य आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये. त्याच्यात आपण काय गृहीत धरतो की तिचे समजा कुणाशी संबंध आले असतील तरी पतीने ते ऍक्सेप्ट करून आता नवीन सुरुवात केली पाहिजे. मग एक मुलींनी पण लक्षात घ्यायला लागणार आहे की नवऱ्याला पण तोच नियम लावावा लागेल. नवऱ्याचं कुठे कोणाशी काय असता कामा नये, मैत्री सुद्धा असता कामा नये. नियम असतात ते दोघांसाठी मग सारखे असणार. त्याच्यामुळे हे एक पहिलं लक्षात घेऊया आपण. मग त्या विवाहाचा पाया जो आहे तोच या पद्धतीने दोघांनाही मान्य असेल, स्वीकृती असेल तर पुढे प्रश्न नाहीये. आणि म्हणून मला एक भाग वाटतो. दुसरं मी पुढे काय म्हणते की हे पण धर्मचिकित्सा त्याच्यामध्ये आपण तो धर्म मानायचा की नाही हे जसं वैयक्तिक आहे तसं सामूहिक सुद्धा विषय आहे. त्याच्यात एकमेकाच्या बद्दल मतभेद व्यक्त करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु या मुद्द्यावर आधारित ज्या वेळेला मानव अधिकाराचं दुसऱ्याच्या उल्लंघन करणं किंवा मुलींच्या वरती या पद्धतीची हे करणं, आता त्याचाच अजून एक भाग महेशने फार चांगला सांगितला की अल्पवयीन मुलींच्या गर्भपातात प्रमाण वाढलेलं आहे. त्याचा दुसरा अर्थ काय होतोय की स्वइच्छेने त्या सेक्शुअल अब्यूज स्वतःचा करून घेत आहेत. आणि आमच्याही सर्व्हेजमध्ये अनेक संस्थांचं दिसलेलं आहे की 2 वर्षाच्या काळात 3 वेळेला गर्भपात करून घेतलेल्या मुली आहेत. हे काही स्त्रियांच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्याला विरोध जरी केला नाही तरी त्याच्याऐवजी त्यांनी दुसरं काहीतरी वापरायला पाहिजे. आणि 15-16 वर्षाच्या मुली इतक्या वेळा गर्भपात करून घ्यायच्यासारखी परिस्थिती असेल तर याचा अर्थ त्यांना शारीरिक आरोग्य आणि स्वतःचं स्त्री म्हणून आरोग्य याची माहितीच नाहीये आणि त्यामुळे त्या तशा त्या चक्रात फिरतायत. माझा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की जगामधचा आपण उल्लेख करतोय ना, बरोबर आहे, विवाह संस्था, कुटुंब संस्था सगळीकडे जगामध्ये अनेक ठिकाणी त्या अत्यंत जपून सुद्धा जीवन जगणारे लोक आहेत. तसंच त्याच्या बाहेर पडून एकटे जगणारेही लोक आहेत. अनेक प्रकारची कुटुंब आज जगामध्ये आहेत. मला लक्ष वेधायचं तर म्हणजे फिमेल जेनायटल म्युटिलेशन, म्हणजे पुरुषाची जशी सुनता करतात काही धर्मांमध्ये, म्हणजे एकाच धर्मात करतात, तसं मुलींची सुद्धा सुनता अगदी तान्हं बाळ असलं ना 6-7 महिन्याची असताना केली जाते. दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्याला कल्पना आहे. आणि अनेक ह्या सेक्टचे लोक जेव्हा अमेरिकेमध्ये किंवा इतर देशात जातात तिथे त्यांनी हे तर नेलेलंच आहे. पण मी भारतात नाव घेणार नाही, पण भारतात सुद्धा काही एका पंथामध्ये बोरी पंथामध्ये ती आहे प्रथा. निलमताई, खरं आहे, बोरी धर्मात. हा तर तू म्हणजे महेश बोलतोच आहे, ऑन रेकॉर्डच आहे ते. आणि अशा वेळेला फिमेल जेनायटल म्युटिलेशन जे आहे त्याला विरोध करणाऱ्या लोकांना मारून टाकलेलं आहे. इथे मी सनातन वगैरे ज्या लोकांच्या धर्मचिकित्सेच्या बाजूने ते बोलतायत ना, मला हा प्रश्न पडतो की कुठल्या मर्यादेपर्यंत धर्माने सांगितलेल्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी किती दुसऱ्यावरती सक्ती करायची याचा खरा तिढा सुटत नाहीये. मग विधवा विवाहाला का लोकांचा काही जणांचा विरोध होता? कारण तिचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध होते लग्नापूर्वी तिचं झालेलं असल्यामुळे. पण याच समाजाने, याच हिंदू समाजातल्या सुधारकांनी, याच विविध व्यापक विचाराच्या सुधारकांनी विधवा विवाह स्वीकारला मोठ्या प्रमाणामध्ये. बालविवाहाचे का होता आग्रह की जेवढी अनाघात मुलगी असेल, जेवढी छोटी मुलगी असेल तेवढं तिचं जी आहे ती संरक्षित असेल याच्यामधली. पण त्याच्या पुढे आलो आपण. आज आपण प्रौढ विवाहाचं समर्थन करतो याच्यामध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की बदललेल्या काळाबरोबर समाजातल्या प्रत्येक घटकातल्या मुलींना बदलायचा अधिकार आहे, हे आमच्या समाजाच्या पचनी पडत नाहीये. हा खरा त्यातला मला मुद्दा वाटतो. आणि आरोग्य आणि लैंगिक शिक्षण तर द्यायलाच पाहिजे, पण जात पंचायतीच्या लोकांना कुठेतरी वचक बसल्याशिवाय या गोष्टींचं जे उघड समर्थन करतात. आणि महेश, मला तुझ्या मांडणीमध्ये एक शेवटी सांगायचे की आपण जसं एक व्यक्ती म्हणून विचार करतो ना, तसे जे लोक जातीने खूप जोडले गेलेले आहेत ना ते समूह म्हणून विचार करतात. ते एकटे विचार करू शकत नाहीयेत आणि तिथे ती मुलगी कुठेतरी कच खाताना आपल्याला दिसून येते. नाही, नक्की अतिशय छान विश्लेषण केलंय तुम्ही. पण पुन्हा कृष्णा चांदगुडे, जो विषय समोर आला या विषयामध्ये एक दिसतंय की ज्या मुलांनी ही परीक्षा तथाकथित घेतली कौमार्याची, तो मुलगा दुसऱ्या लग्नासाठी आला होता तिकडे. म्हणजे त्याचा अशी माहिती आता येते. म्हणजे त्याचं दुसरं लग्न असताना हा या मुलीची कौमार्याची परीक्षा घेऊच कसा शकतो, अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती. आणि असं असताना
येणाऱ्या काळामध्ये अशा जातपंचायतींना कुठेतरी वचक बसेल, जसं निलमताई म्हणतात तसं वचक बसण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे का? नाशिकमध्ये अशा प्रकारची काही पावलं प्रशासनांनी असेल, पोलिसांनी असेल ती उचललेली दिसत आहेत का? खरं तर त्याच्या अगोदर मी एक विषयावरती बोलू इच्छितो. आता तो धर्माचा उल्लेख झाला, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या देशाचं जे समाज वास्तव आहे ते धर्म वास्तव नाही, जात वास्तव आहे. म्हणजे जसं किराणा दुकानामध्ये किराणा नावाची काही एक वस्तू नसते, तिथं साखर असते, खडी साखर असते, मीठ असते, तशा ह्या भारताचं जे समाज वास्तव आहे ते जात वास्तव आहे आणि सगळं काही चालतं ते जातीवर चालतं. म्हणूनच जात पंचायत ह्या अस्तित्वात आहे. देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरं तर या जात पंचायती नष्ट व्हायला पाहिजे होत्या, परंतु झाल्या नाही. जसं सांगितलं महिलांचा पण आपण अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. जसं देशातल्या नव्हे जगातल्या बहुतांश सर्वच धर्मांनी स्त्रीला दुय्यम ठरवलंय, तसंही जात पंचायतीने हे स्त्रीला दुय्यम ठेवलेलं आहे. बहुतेक सर्व जात पंचायत एखादा अपवाद वगळता कोणत्याही जात पंचायतीमध्ये स्त्रीला स्थान नसतं. तिने दूर बसायचं किंवा घरी बसायचं आणि तिचं जे दुःख असतं ते वकिलामार्फत ते जात पंचायतीत पोहोचायचं. अशा वेळी तिला न्याय कसा भेटणार? खरं तर ही अन्याय व्यवस्था आहे, संविधानाला कमकुवत करणारी व्यवस्था आहे असं मला सांगायचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांची एक प्रश्न मी उपस्थित केला होता त्याबद्दल बोलतो. माणसाला जर त्याचं आयुष्य अधिक उन्नत करायचं असेल, चांगलं राहायचं असेल तर धर्म उपासनेपेक्षा मला असं वाटतं माणसाने विवेकी राहणं अधिक गरजेचं आहे आणि ते खरं अधिक चांगलं होईल असं मला वाटतंय. नाही, नक्की. तुम्ही जो प्रश्न विचारला की नाशिकमध्ये बोला, नाशिकमध्ये आता काय होणार याच्यानंतर, खरं तर निलमताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या पुढाकारानेच जात पंचायतीच्या मनमानी विरोधात कायदा तयार झाला आणि ते नेहमीच वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला मदत करत असतात. त्या एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे हे शक्य होतं आणि ते राजकीय पार्श्वभूमी असली तरी मला एक वेगळे पण निलमताईचं नेहमी आपुलकी वाटते, एक प्रेम वाटतंय. आता एक तो कायदा आला तो 8 मे रोजी राष्ट्रपतीकडे सहीला गेलेला आहे. राज्यपालांची सही झाली आणि राष्ट्रपतीकडून सही होऊन येणं बाकी आहे. त्यामुळे आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये कोणताही कायदा अस्तित्वात नाही की जो जात पंचायतीच्या विरोधात काम करेल. परंतु आपल्याला घाबरायचं काम नाही. भारतीय दंडविधान संहितेचे काही कलमाचा आधार घेऊन आपण जात पंचायतीच्या मनमानीला रोखू शकतो आणि अशाच प्रकारे आम्ही 300च्या वर केसेसमध्ये आम्ही प्रत्यक्ष हस्तक्षेप केलेला आहे आणि 900हून अधिक पंचांना प्रत्यक्ष स्वरूपात अटक केलेली आहे. म्हणजे एका बाजूने कायद्याचा धाक आणि दुसऱ्या बाजूने व्यापक प्रबोधन असं जर आपण केलं तर आपण ह्या जात पंचायतीच्या मनमानीला रोखू शकतो असं मला वाटतंय. नाशिकमध्ये मी या बाबतीत एक शेवटचा एक सांगू इच्छितो. मी पोलीस प्रशासन असू दे किंवा सरकार असू दे या बाबतीत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आहे. मुख्यमंत्री सुद्धा एक SMS द्वारे ऍक्शन करते. या निमित्ताने त्यांनी कायदा केला, पुरोगामी असल्याचं एक पाऊल आपण टाकतोय. याबद्दल मला सर्वांचं कौतुक वाटतंय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आजच्या घटनेमध्ये स्वतःहून पुढाकार घेतलाय. निलमताईंनी सुद्धा फोन करून SP-शी बोललेले आहेत. त्यामुळे त्या अर्थाने यंत्रणा सुद्धा प्रतिसाद देते आणि हा जो एकूण प्रगतीचा जो काही मार्ग आहे तो अधिकाधिक प्रशस्त व्हावा ह्याच्यामध्ये पण काही शंका नाही आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. या ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा आपण उपस्थित करणार आहोत. चर्चेमधला महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्या आपल्या मान्यवरांना विचारायचा आहे तो हाच आहे की पुरुष सत्ता बदलताना ही सगळी अडचणी होत आहेत का? पुरुष सत्तेला कुठेतरी एक प्रकारे आता आधुनिक काळामध्ये स्त्रीचं कुठेतरी आव्हान आहे का? आणि या आव्हानाच्या पार्श्वभूमीवरच्या ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा घडत होताना दिसत आहेत का? हे सुद्धा आपण तपासणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. आपण चर्चा करतोय कौमार्याचा दाखला देऊन जे लग्न मोडलं त्याच्या पार्श्वभूमीवरती आणि अर्थात आपल्यासोबत डॉक्टर नीलम गोरे आहेत, कृष्णा चांदगुडे आहेत, महेश म्हात्रे, हेमांगी कवी आणि अरविंद पानसरे यांच्याशी आपण चर्चा करतोय. तत्पूर्वी काही आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात. पवन रायमुळे म्हणतायत अशा लोकांना लवकरात लवकर तुरुंगात डांबलं पाहिजे. वशिष्ठ काळे म्हणतायत जात पंचायत चालवणाऱ्यांवरती कारवाई व्हायलाच हवी. काशीनाथ धानवे म्हणतायत जात पंचायती कसल्या नष्ट करताय, हजारो जाती असलेला हा धर्मच नष्ट व्हायला हवा. बाळासाहेब जोशी म्हणतात यापुढे कोणत्याही जात पंचायती असं गलिच्छ काम करणार नाहीत, यासाठी कडक कारवाई करा. राजेंद्र सुसर म्हणतायत जात पंचायती शासनानं बरखास्त करण्याची गरज आहे. आणि मच्छिंद्र उतेकर म्हणतायत हा खरं तर खरेदी विक्रीसारखा प्रकार आहे, त्यांच्यावर ह्युमन ट्रॅफिकिंग सारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि अक्षय मोरे म्हणतायत आधी जाती नष्ट करा, जात पंचायत आपोआप नष्ट होईल. एकूण या ज्या प्रतिक्रिया त्या बोलक्यात काहीशा सुसंगत आहेत आपल्या चर्चेशी. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा हाच आहे की हे असं घडतंय
हे आपल्याला पाहावं लागतं उघड्या डोळ्यांनी. आणि त्या दृष्टिकोनातून जो कायदा व्हायला पाहिजे, जात पंचायतींच्या संदर्भातला जो कायदा व्हायला पाहिजे, जसं आता कृष्णा चांदगुडे म्हणाले की अजून तो कायदा होताना दिसत नाही, राष्ट्रपतींकडे गेलाय, निलमताई कदाचित त्याचा पाठपुरावा करतील. पण पुन्हा पानसरे, तुम्हाला हे वाटतंय का की हे जे वास्तव आहे, म्हणजे जात आणि धर्म या अर्थाने आलेलं हे सगळं वास्तव आहे, त्याच्याकडे आपण त्या वास्तवातनं बघू शकतोय का? जात आणि धर्म या दृष्टीने आलेलं वास्तव नाहीये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जात पंचायत ही धर्माने दिलेली व्यवस्था नाही, ही काल परत्वे निर्माण झालेली व्यवस्था आहे आणि त्याला धर्माची मान्यता नाहीये. पण ह्या आडून धर्मावरती जे टीका टिप्पणी करण्याचा जो प्रकार चाललाय तो आक्षेपार्ह आहे. मग आता मगाशी अनिसवाल्यांनी सांगितलं की धर्म उपासनेची आवश्यकता नाही, विवेकाची आवश्यकता आहे. मग यांचा विवेक हाच का? त्याला शनी शिंगणापूरला चोरी करायला जायला, म्हणजे शनी शिंगणापूरचं जे प्रकरण ते सांगतात की आमच्यामुळे झालं, हे त्यांच्यामुळे झालेलं नाहीये. त्यांची संकल्पना ही होती की लोक मानत होते की इकडे देवाचं अस्तित्व आहे आणि इकडे चोरी होत नाही, तर त्यांना हे दाखवायचं होतं की देव नाही, चला इथे चोरी होऊ शकते. म्हणजे हा यांचा विवेक आहे का? दुसरा मुद्दा, मगाशी म्हात्रे सरांनी सांगितलं की धर्म शिक्षण देऊन असं नाही. आज जर तुम्हाला मी सांगू इच्छितो की हिंदू जनजागृती समितीने भोंदू बाबांच्या विरोधामध्ये असे ग्रंथ प्रकाशित केले. आज मी कुंभमेळ्याहून आलेलो, उज्जैनला होतो एक महिनाभर, तर ह्या विरोधात आम्ही प्रचार पण केलेला आहे. म्हणजे धर्म मानणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या तुमच्या या सगळ्या गोष्टी विरोधाभास आहेत. म्हणजे जिथे जिथे गणपती विसर्जनाचा प्रश्न येतो त्यावेळेला तुमचा विरोध असतो. आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने विरोध करतो. मला त्यांनी सांगितलं की देवीच्या दारामध्ये महिलांना प्रवेश नाहीये. माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या, तुम्ही बोला नंतर. की आता लाखो आज या भारतामध्ये देवळं आहेत, त्याच्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्या आहेत की 4-5 मंदिरामध्ये महिलांना फक्त गर्भगृहामध्ये प्रवेश नाहीये. याचा अर्थ म्हणजे महिलांवरती अन्याय करावा किंवा महिला तिकडे याच्यामध्ये महिलांची सुरक्षा गर्भगृहात गेल्यामुळे काय असुरक्षित होते? महिलांच्या ओटी पोटावरती तिथल्या शक्तीचा परिणाम ओटी पोटावरचे असे त्याच्यावरती दुष्परिणाम झाल्याचे पुरावे द्या तुम्ही लगेच तातडीने. पुरावे म्हणजे आता ही संकल्पना शेकडो वर्षापासून ह्याच्यामध्ये देवळांमध्ये नाही. आज मी दुसरं उदाहरण देतो. आज राजस्थानमध्ये सती मंदिर आहे, तिकडे पुरुषांना प्रवेश नाही. मग पुरुषांनी असं म्हणायचं का तुम्ही समानतेच्या नावाखाली पुरुषांवरती अन्याय करता का? कारण ओटी भरण्याचा अधिकार हा महिलांना असतो, त्यामुळे तिकडे पुरुषांना प्रवेश नाही. अशी काही काही रूढी आहेत, त्याचा आपण त्या रूढी ज्या आहेत ना त्या रूढी घेऊनच गेला पाहिजे. समानतेच्या नावाखाली रूढी आहेत टाकायला शिकायला तुम्ही असा हिंदू धर्म देणार आहात का सगळ्या जगाला की ज्या हिंदू धर्माच्या रूढी परंपरा आहेत आणि देणार आहात का तुम्ही? ज्या काही रूढी परंपरा त्या विशिष्ट कारणामुळे असं असं त्याचा विचार न करता समानतेच्या नावाखाली त्या मोडून टाकायच्या आणि आम्ही पुरोगामी आहोत अशी बडेजावी ही कशाला आवश्यकता आहे? पुरोगामी असणं हे बडेजावी नाहीये. पुरोगामी नाही. आपण थोडं विषयाची फारकत नको करायला. मूळ मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये महेश की ही जी सगळी चर्चा आहे या चर्चेमध्ये एक मुद्दा दिसतो की पुरुष याच्यातला केंद्रस्थानी आहे. आणि तो कदाचित आता कंजारभाट समाजातला पुरुष असेल किंवा अगदी कुठल्याही तथाकथित समाजातला जो काही पुरुष असेल, प्रत्येक पुरुषाची ही मानसिकता आहे. आज हे पुरुष म्हणून सुद्धा आपण कबूल करायला काय हरकत नाही. या वेळेला अशा वेळेला आपण ज्यावेळेला हे सगळं आधुनिक वगैरे झालं असं म्हणतो त्यावेळेला ही परिस्थिती आणि पुरुषाची जी मानसिकता जी आहे ती बदलायला काय करावं लागेल असं वाटतं? नाही, पुरुषाची मानसिकता ही सातत्याने आपल्याला दिसत असते. म्हणजे एकीकडे आता ज्या पद्धतीने पानसरे मुद्दा मांडत होते की गर्भगृहामध्ये स्त्रीला प्रवेश नाही. अरे मंदिराच्या गाभाऱ्याचा जो गाभारा हा शब्द आहे हा गर्भ या शब्दाचा अपभ्रंश आहे. गर्भ हा स्त्रीच्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. त्या गर्भातून आपण सगळे आलेलो आहोत आणि त्या गाभाऱ्यामध्ये त्या गर्भगृहामध्ये स्त्रीला जायला परवानगी न देणे हे हिंदू धर्मातील दांभिकतेचं लक्षण आहे. त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मला त्याबद्दल एक मिनिट गप्पा राहा तुम्ही, मला बोलू द्या. एक मिनिट मला बोलू द्या. मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पुरुषी दांभिकता जी आहे ही पुरुषी दांभिकता सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे झळकत असते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी याच हिंदू धर्माने ज्या विद्वांना चुकीच्या पद्धतीने मातृत्व त्यांच्यावर लादलं गेलं होतं त्या विद्वांना आधार दिला. त्यानंतरच या महाराष्ट्रातील आणि या देशातील स्त्रियांच्या उत्थानाची, स्त्रियांना सजग करण्याची, स्त्रियांना सबल करण्याची आणि त्यांना शिक्षण देऊन त्यांना पुढच्या पिढीला अधिक पुढे नेण्याची प्रेरणा फुले दाम्पत्याच्या माध्यमातून मिळालेली आहे. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये रदो कर्वेंसारख्या माणसाने त्या काळातील तथाकथित जे प्रतिगामी आणि अतिशहाणे धर्मनिष्ठ लोक होते त्यांचा सर्व विरोध पत्करून
त्यांनी या देशातील लोकांना कामशिक्षणाचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातून जे काम महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं होतं त्या कामाचा विचार आजही कोणी करू शकत नाही. कारण प्रगत युरोपीय देशातील सुधारणांना लाजवील असे विचार या महाराष्ट्रातल्या रदोकर्मेंसारख्या माणसाने दिलेले आहेत. सुधारकरणी आगरकर यांनी सुद्धा या सगळ्या प्रतिकामांचा विरोध पत्करला. त्यांच्या जिवंतपणी प्रेत यात्रा काढण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. त्यामुळे विचार काही दडपलेला नाही, विवेकवाद काही संपला नाही. या विवेकवादाच्या बळावरच महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. आणि आता जी पुरुषांची जी मानसिकता आहे ही पुरुषांची मानसिकता म्हणजे जसं मंदार मागच्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की आम्ही शिकलेलो आहोत पण सुधारलेलो नाहीत. आम्ही स्वतःला सुशिक्षित झालेलो म्हणतो परंतु सुसंस्कृत झालेलो नाहीये. आम्ही पुढारले म्हणतो परंतु आम्ही सिव्हिलाइज झालेलो नाही. हे जे सगळं आहे हे होण्यासाठी पुरुषांचं शिक्षण किंवा लहानपणापासून मुलांचं शिक्षण हे त्या पद्धतीने केले पाहिजे. त्यांना स्त्री पुरुष समानतेचा जो विचार आहे तो लहानपणापासून मुलांमध्ये बिंबवला पाहिजे. ते अजूनही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं नाहीये. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नाही नक्की. मंदारजी मला बोला, फक्त बोला, अरविंद बोलायचं पानसरे आहे की बोला. मंदार आता म्हात्रेजी सांगतात की जी महिलांना जी काय मुक्त वातावरण किंवा स्वातंत्र्य मिळालं हे केवळ फुले आंबेडकर यांच्या काळात असं नाहीये. तर आपल्या वेदांमध्ये जर पाहिलं तर मैत्री, गार्गी अशा प्रकारे वेदशास्त्र संपन्न स्त्रिया होत्या आणि त्यांनी सुद्धा वेदांची रचना केलेली आहे. त्यामुळे महिलांवरती कधी अन्याय झालेला नाही. इतकंच नाही, शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांच्यामध्ये जो वाद झाला होता तेव्हा त्याच्यामध्ये निर्णायक भूमिका जो देणार ती पण महिलाच होती. त्यामुळे महिलांवरती कधी हिंदू धर्माने अन्याय केले नाही, उलट महिलांचा सन्मानच केलेला आहे आणि त्यांना त्यावेळी शिक्षण घेण्याची पूर्ण व्यवस्था होती. पण जाणीवपूर्वक फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि हिंदू धर्मावरती चिकलफेक करायची म्हणजे आम्ही पुरोगामी आणि आम्ही पुढारलेलो म्हणजे आम्हाला जास्त कळतं असं दाखवण्याचा हा आविर्भाव आहे. मी याचा निषेध करतो आणि अशा प्रकारे हिंदू धर्माने कधीही महिलांना तुच्छ लेखले नाही. उलट महिलांचा पूर्णपणे आदर निषेध करू. केलेला आहे. या पद्धतीने तुम्ही बोलत असाल आम्ही तुमचा सुद्धा निषेध करू. कारण निषेध करायला काय लागतं? चुकीची माहिती देता. या, अरे बाबा, चुकीची कसली माहिती आहे? मग फुले आणि आंबेडकरांनी केलेली फुले कामं आंबेडकरांचं चुकीची आहेत का? हे- हिंदू धर्म अहो, काय बोलताय तुम्ही ज्या पद्धतीने चाललेला आहे अभ्यास करा. महिलांना आणि न्याय दिला. अजून अभ्यास करा. धर्माचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. तुम्ही पण धर्माचा- अभ्यास करा. जर अहो, वेदांमध्ये अभ्यास जर महिला केलाय. मैत्री धर्माचा आणि अभ्यास गार्गी तुम्ही नव्हती सुद्धा का? करा. 1000 वर्षाचा 2500 वर्षाचा आणि 8500 वर्षापूर्वी जाऊन तुम्ही अभ्यास करा. काय मैत्री झालंय? आणि गार्गी या देशामध्ये काय यांनी झालं? या वेदांचं धर्मामध्ये शिक्षण काय घेतलं झालं? नव्हतं का? तुम्ही असं येऊन नुसतं सांगू नका. मंडन मिश्रा आणि जर शंकराचार्य यांच्या वाद जर महिलांनी सोडवला म्हणजे त्यांचं अरे त्यावेळेला शिक्षण बंपकपणा नव्हतं सोडा. का? आताच्या इतिहासातलं बोला. काय बंपकपणा तुम्ही म्हणता की पूर्वी नव्हतं, काय म्हणून मी बंपकपणा तुम्हाला लावलेला उत्तर आहे? दिलं. या आताच्या या इतिहासाचं बोला तुम्ही. काय बंपकपणा लावलेला आहे? मी या बंपकपणा देशातल्या लावलेला स्त्रियांचे- नाही. मी तुम्हाला या- उदाहरण या देऊन देशातील सांगतोय. स्त्रियांचे केवळ आपण स्त्रियांवरील मोठ्याने अत्याचार बोललो म्हणजे काय नाही, आपलं खरं असं होत नाही. या देशातील स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल मुद्दा इथे चाललेला आहे आणि तुम्ही फुले आंबेडकरांनी यांनी काय केलं नाही असं म्हणता? मी त्यांनी काय केलं असं म्हणत नाही. तुम्ही हे म्हणता की तुम्ही- तेव्हापासून अहो, ज्यांच्या फक्त घटनेमुळे तुम्हाला महिलांना बोलण्याचा स्थान- अधिकार मिळालेला आहे. महिलांना सन्मान ज्या- मिळाला असं नाही. महिलांना सन्मान हा आधीपासून मिळतो. मला एवढं सांगायचं. तुम्ही जे सांगताय की याच्यापूर्वी सन्मान देण्याची व्यवस्था नव्हती, महिलांना अहो, अन्याय होत होते. तोंडातली नावं घेत तसं नाही हो. नाहीये. एवढंच मला तोंडातली नावं सांगायचं. घेत तुम्ही नाहीयेत. फुले आणि त्याचा वाईट का आंबेडकरांची वाटून जरा- घेताय? जर वाईट आपल्या वाटण्याचा ज्ञानामध्ये मुद्दा एखादी नाहीये. अरे भर तुम्ही पडत ज्या असेल, पद्धतीने निषेध करताय निषेध तुम्ही कसला विचार करता? करा निषेध बोलताना. करता, तुम्ही पण 3 वेळा विचार करा आरोप बोलताना. करतात. आम्ही काय कोणावर आरोप केलेला दांभिकता नाहीये. किंवा अंधश्रद्धेमध्ये किंवा भोंदूगिरी वाटतं. आम्ही चांगल्या गोष्टी पण तुम्ही करतो. बोलू त्याचं आपण सांगत बोलत नाही. नाही. तुम्हाला काय लागतं ते? तुम्ही बोललो आहात असं बोललो का मी? हेमांगी आता सीतेला परीक्षा द्यावी लागली होती की आता ते तर खूप वर्षांपूर्वीचे तुम्ही मैथिली वगैरे गार्गी वगैरे म्हणताय पण ते तर आपल्या काय म्हणतात रामायणात लिहून ठेवलंय की सीतेला परीक्षा द्यावी लागली. एक कोणतरी माणूस येतो आणि रामाला म्हणतो की रावणाकडे राहून आली तर ती आता व्यवस्थित आहे का, तुझीच फक्त आहे का वगैरे. हे कुठे आहे? तेव्हा कुठे गेला तो हिंदू धर्म आहे तेव्हा कुठे स्त्रीला स्थान द्रौपदीला दिलंय? वस्त्रहरण केलं होतं. वस्त्रहरण केलं होतं. त्याचं रामाने काय? दुसरा विवाह केला नाही. म्हणजे असं कसं म्हणजे स्त्रीवरचा आणि अत्याचार कमी होतो का? पूर्ण आयुष्यभर ते केवळ एक प्रतिपत्नी राहिले. जर त्यांना असं वाटलं असतं तर त्यांनी दुसरा विवाह केला असता. दुसरा विवाह केला नाहीये त्यांनी. पूर्ण जेव्हा त्यांनी अश्वमेध यज्ञ केला पण तेव्हा तिचा सोन्याची त्याग सीता केला ना बनवली. त्यांनी. त्याग केला त्यांनी नाही. स्वीकारलं का तिला? हा जेव्हा प्रश्न राजधर्म म्हणून उपस्थित- त्यांनी एक धोबी केलेली येऊन तो कृती त्याला आहे. विचारतो हे आपल्या हिंदू धर्माने सांगितलेलं आजकालचे आहे. राज्यकर्ते स्वतःच्या कुटुंबासाठी पूर्ण राज्य उद्ध्वस्त करतात. नाही, हा त्यांनी मुद्दा- आवडून मुद्दा- ठेवलाय. तुम्ही रामाला महान केलं आहे त्यांनी दुसरा लग्न त्याचा तुम्ही भावार्थ घेत त्यांनी नाही. स्वीकार अहो, केला का? त्यांना हेमांगींना बोलू द्या जरा. महिलेचा सीतेचा- आदर ठेवा ना तुम्ही जरा. सीतेचा स्वीकार केला का? जेव्हा एखादा राज्यासमोर एखादा प्रश्न येतो तेव्हा त्यांनी राज्याचं कर्तव्य काय असावं हे त्यांनी दाखवलेलं आहे. व्यक्तिगत आयुष्यापेक्षा समष्टी जीवन महत्वाचं आहे. आणि एखाद्या राजाच्या आणि मग या चरित्रात अन्याय सगळ्यामध्ये येतोय स्त्रीचं स्थान कुठे आहे? स्त्रीला ती पण पण सन्मान समाजाचाच दिलेलाच घटक आहे आहे ना. की नाही? त्यांनी
आयुष्यभर तो एक्स्ट्रीम म्हणून बघायला हवं होतं, एक पत्नी म्हणून एक स्त्री म्हणून बघायला हवं होतं. एक प्रतिपत्नी राहिलेला आहे तो आणि आयुष्यभर त्यांनी दुसरा विवाह केला नाही, म्हणजे त्याचं हे प्रेम नाही का सीतेवरचं? आपण पुन्हा खूप खूप दूर जातोय. आजची जी घटना घडलेली आहे त्या आजच्या घटनेमध्ये परत येऊया. आणि त्याचं कारण असं आहे की नीलमताई, हे सगळे वाद विवाद होत राहतील, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्त्री आणि पुरुषांचा हा जो सत्ता संघर्ष जो आहे, त्या सत्ता संघर्षातून आलेल्या ह्या सगळ्या अनिष्ट प्रथा आहेत, तो सत्ता संघर्ष संपण्याची काही चिन्ह या आधुनिक काळात तुम्हाला दिसत आहेत का? कारण पुरुष बदलला पाहिजे. या सगळ्या मुळाशी जो काही प्रश्न आहे तो पुरुषाशी निगडीत आहे. पुरुष बदलला पाहिजे. पुरुष बदलण्याच्या दृष्टिकोनातून नेमकं काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की एकतर आपण खूप मोठा व्यापक अशी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्या त्या काळाचे संदर्भ संपूर्णपणे धार्मिक ग्रंथांना असतात. त्यामुळे 2000 वर्षापूर्वी किंवा 10,000 वर्षापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्याला आजचे आपण नियम लावू शकत नाही. एक. दुसरं मला असं वाटतं की ज्यांना धर्मश्रद्धा नको आहे ते धर्मश्रद्धा न करण्यासाठी म्हणून स्वतंत्र आहेत, परंतु त्यांना रामाची पूजा करायची नाही तर त्यांनी करू नये, त्यांनी सीतेची करावी किंवा कुणाचीच करू नये, त्यांचा प्रश्न आहे. मला खटकतंय काय माहिती आहे का, मगापासूनच्या चर्चेमध्ये भारतीय राज्यघटना ज्यावेळेला आली त्यावेळेला मला सांगायला पाहिजे इथे की हिंदू धर्माचे सुद्धा वेगवेगळे कायदे भारतामध्ये अस्तित्वात होते, मिताक्षरा आणि दायभागा. आणि प्रत्येक ठिकाणी बहुपत्नीकत्वाची प्रथा मान्य होती हिंदू धर्मामध्ये सुद्धा. अनेक ठिकाणी एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक असा माणूस सापडला पश्चिम बंगालमध्ये, त्यांनी 500 बायकांशी लग्न केली होती आणि त्याचं त्यांनी रजिस्टर ठेवलं होतं त्यांचं नाव पत्ता लिहून. मग आता ह्या सगळ्या कोडिफिकेशनला हिंदू धर्माच्या संहितीकरणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाची भूमिका घेतली. नाहीतर बांगलादेशमध्ये आत्तापर्यंत जसे वेगवेगळे कायदे लागू होते तसे वेगवेगळे कायदे भारताच्या भागामध्ये आपल्याला चालू दिसलेले असते. आणि म्हणून काय माहितीये का, हिंदू धर्माबद्दल श्रद्धा ठेवावीच, ज्यांना ठेवायची आहे त्याच्या ठेवावी. मी पण स्वतःला हिंदू मानते आणि श्रद्धा आहे, परंतु गुड गव्हर्नन्स, सुप्रशासन, माणसाचं एकमेकाशी वागणं आणि धार्मिकता याचं गफलत होते असं मला इथे फार दिसतं आहे स्पष्टपणाने. मला अनेक माणसं अशी माहिती आहेत की ती धार्मिक आहेत आणि खूप कुटुंबामध्ये चांगली वागतायत. अशी माणसं पण आहेत धार्मिक आहेत आणि बदमाश आहेत, तिथे कुठे जाऊन खून करून परत जाऊन कुठेतरी गंगास्नान करून तरोडे घालतायत, अशी पण माणसं आहेत. तिसरीकडे काही प्रमाणात तेवढी धार्मिक नाही आहेत पण पती पत्नी मुलांशी अत्यंत चांगल्या पद्धतीने वागता आहेत, अशी सुद्धा माणसं आहेत. आणि म्हणून काय माहितीये का, एखादा माणसा सश्रद्ध आहे म्हणजे तो चांगलाच सदाचारी आहे आणि पुरुष प्रधान वर्चस्वातून मूल्यातून तो बाहेर निघणारच नाही, अशातलाही भाग नाही. मला इथे फरक दोन गोष्टीचे करावेसे वाटतात मंदार, की पुरुष बदललेत. मी असं म्हणणार नाही 100% बदललेत किंवा सगळे बदललेले, पण आपण एक लक्षात घेऊया की समाजामध्ये जे कंजारभाट मुलीचं तिथलं वास्तव आहे ते वास्तव आणि माझ्या आसपास दिसणारं डॉक्टर बायका किंवा आमदार बायकांचं वास्तव आणि हेमांगी कवीच्या जवळ दिसणाऱ्या मुलींचं वास्तव आणि तुम्ही वाहिनीमधून बघणारे जे लोक तुम्हाला भेटतात त्यांचं वास्तव ही निरनिराळी असू शकतात. प्रत्येकाचे आसपासचे प्रश्न वेगवेगळे आहेत, परंतु पुरुष जसा बदललाय तशी स्त्री पण बदलली आहे. आणि म्हणून आपण स्त्री पुरुष दोघांनी बदलणाऱ्या व्यवस्थेसाठी प्रयत्न करतोय. पुरुष काही प्रमाणात बदललाय असं मला वाटतं. याचं कारण असं की आता सुशिक्षित मुलं जी आहेत ती पत्नीने अगदी 24 तास घरकाम करावं अशी अपेक्षा धरत नाहीत, पण कुटुंबामध्ये स्वयंपाक करायची वेळ आली तर बायकोनी स्वयंपाक करायचा किंवा पुरुषांनी कधीतरी स्वयंपाक करायचा वगैरे या गोष्टी आहेत समाजामध्ये. पण मी पुरुष प्रधान व्यवस्था त्याच्या पुढे आहे असं मला वाटतं, चहाचा कप किंवा स्वयंपाकाच्या पलीकडे आहे. आणि तिथे मला असं दिसतं की प्रत्येक टप्प्यावरती जी विषमता दिसते आहे ती दुरुस्त करण्यासाठी पुरुषाचं मन किती तयार झालंय हा जसा प्रश्न आहे, तसं स्त्रीला सुद्धा स्त्री म्हणून जे काही फायदे काही मिळत आहेत ते सोडून आपण समानतेच्या सगळ्या स्पर्धेत जायला खरंच किती तयार झालोय याचा सुद्धा विचार सुशिक्षित स्त्रियांनी करायचा गरज आहे. ही फॉर शी युनायटेड नेशन्स मध्ये मोठी कॅम्पेन चालू आहे जगामध्ये की तिच्यासाठी लढणारा तो, असे बरेच पुरुष एकत्र आलेत. व्हाईट बँड कॅम्पेन आलेली आहे की त्याच्यात हातात पुरुष पांढऱ्या रंगाची पट्टी बांधतात, बायका पुरुष दोघंही, आणि तिथे तो पुरुष म्हणतो की माझ्या कुटुंबातल्या स्त्रीला मारहाण होणार नाही, हे जसं मी पाहिन तसं मी जेंडर जस्टिस मानणारा पुरुष आहे. आणि आपल्या समाजामध्ये पण मला अनेक डॉक्टर राख यांचं उदाहरण घेईन मी हडपसरचं की त्यांनी मुली झाल्यावरती मोफत ते बाळंतपण करून देतात सगळ्यांची, असे खूप पुरुष आहेत. तुम्ही सुद्धा 100% नाही मी सर्टिफिकेट देणार, पण तुम्ही पण बदललेले पुरुषांच्या पैकी काही जण आहेत की जे आसपास गेल्या 20-25 वर्षामध्ये हे समाज वास्तव बदलण्यासाठी काम केलेले लोक आहेत. खरा प्रश्न कुठे येतोय मंदार, महेश आणि कृष्णा या सगळ्यांना मला सांगायला पाहिजे की आपल्याशी स्वतःशी जेव्हा संबंध येतो ना
त्यावेळेला मग आंतरजातीय विवाह खरंच आम्हाला किती ऍक्सेप्टेबल आहे, आम्ही खरंच सर्व प्रकारच्या अधिकारांबद्दल जागृत आहेत की नाही. आणि आता तो विषय नाहीये. तरी सैराटमध्ये जेव्हा आपण एक जे गृहीत धरतोय ना दुसरं, की प्रेम जे येतं ते हिंसेरहित येतं, ते आपल्या समाजात नाहीये, भारतात नाहीये, जगात नाही, कुठेच नाहीये. प्रेम करणारा माणूस गृहीत धरतो की मला दुसऱ्याला शिक्षा करायचा अधिकार आहे, आणि तो त्या ठिकाणी पहिलं परशा त्या आर्चीच्या बद्दल संशय घ्यायला लागतो आणि तिचे मोबाईल तपासायला लागतो. म्हणजे प्रेमाच्या बरोबर ही जी हिंसा येते ना, त्याच्यामधून सुद्धा मला असं वाटतं तिथे खरी पुरुष प्रधानता आणि प्रेम आणि हिंसाचार याचा संबंध दिसतो. आणि याच्यातून बाहेर पडण्याची मानसिकता जशी पुरुषाची पाहिजे, तसं स्त्री सुद्धा म्हणते की त्यांनी वेळ पडली तर 2 मला लाफे मारावेत, पण त्यांनी दुसऱ्या बाईकडे बघू नये. त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे ना, याच्यासाठी बदल व्हायला मला तर वाटतं की किती काळ जाईल माहित नाही, पण मंद गतीने का होईना बदल होतोय. आणि खूप चांगली उदाहरणं पण काही दिसत आहेत. तरुण मुलं, मला संगमनेर मधल्या मुलांनी काही जणांनी फोन करून सांगितलं की ताई, आम्हाला या कंजारभाट समाजामधले बदल करण्यासाठी आम्ही सुरुवात करणार होतो, कारण कायदा झाला हे आम्हाला चांगलं वाटलं, पण त्याच्या आतच ही घटना घडली आणि आम्ही प्रयत्न करतोय याच्यात काही करायचा. मला असं वाटतं की यामधली ही जी तरुण मुलं मुली ऐकत असतील, त्या वयाने मोठी माणसं सुद्धा, त्यातला जो बदल त्यांनी स्वीकारलाय त्याच्यासह, आणि जो स्वीकारला नाही त्यांनी तो बदल करावा, यासाठी खूप सातत्याने बोलत राहावं लागणार आहे. आणि थोडं धक्कादायक सुद्धा वाटलं तरी काही कृती कराव्या लागणार आहेत. आणि दुसरं मला असं वाटतं की जे म्हणतात ना मधल्या काळात काही झालंच नाही, तर हिंदू धर्म हा परिवर्तनशील आहे, म्हणूनच तो एका अर्थाने आज अनेक लोकांनी स्वीकारलाय. नाहीतर मग या ना रमाबाईंनी त्यांना रेवरंडा म्हणाले, कितीतरी पुण्यातले सनातनी लोक त्यांनी धर्म बदलल्यावर. आणि महात्मा फुल्यांनी म्हणाले त्यांना की अरे रेवरंडा तुम्ही का म्हणता, हा शब्द तुम्ही कुठून काढला याच्यामध्ये आपल्या भाषेमध्ये. आणि त्यामुळे धर्मचिकित्सा करणं म्हणजे धर्म बाटवणं असं नाहीये. धर्माची चिकित्सा होऊन तो तरी श्रद्धा ठेवतो, तोच खरा धर्म असतो असं मला स्वतःला वाटतं. नाही, नक्की नक्की. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जी बातमी आली तीही तितकीच आशादायक आहे, तितकीच महत्त्वाची आहे. त्याचं ज्या विषयावरनं आपण ही चर्चा करतोय त्यातला जो मुलगा आहे त्यांनी आता पंचांसमक्ष, पोलिसांच्या समक्ष या मुलीची जी आहे ती माफी मागितलेली आहे. त्याची तयारी आहे तिच्याशी पुन्हा एकदा जुळवून घेण्यासाठी. त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा हा बदल खरा तर होतोय. आत्ताची माध्यमं असतील, आत्ताचे वेगवेगळे कार्यकर्ते असतील, कृष्णा चांदगुडेंसारखे असतील, अगदी निलमताईंसारख्या कार्यकर्ते असतील, या सगळ्यांचे त्या दृष्टिकोनातून खरा आम्ही आभार मानतो. त्याचं कारण असंच आहे की ही बदलाची प्रक्रिया आहे, ही बदलाची प्रक्रिया, आणि त्यातून पुरुषांनी त्यांची मानसिकता बदलण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती अधिक गतीनं वाढवायला पाहिजे, यामध्ये काही शंका नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.